तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं DCG ब्लॉग. तर आज आपलं म्हणजे आपण म्हणजे मजूर कामं करायला चाललो आहे ना. तर मग यामध्ये अजून हसं पण येऊन राहिलं आणि व्हिडिओमध्ये नवनीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. मग आम्ही लागलो रस्त्यानं, तुम्ही पाहू शकता. तर आपलं पाठीमागे तुम्हाला दिसलं असतील ना. तर मग ह्यामध्ये जण तुम्हाला पुढं चाललं म्हणजे त्या मग त्याला नंतर आपलं ना सगळ्यात अगोदर मग एका रांगेनं चालायला लागलं रे भावा. मग त्यानंतर आपल्याला तुम्ही पाहू शकतात हे ना. तर मग आम्ही म्हणजे आम्ही पैदल म्हणजे तकरीबन कमी आम्ही म्हणून चाललेलं आहे. म्हणजे 4-5 किलोमीटर पायदल चालायला लागलं भावांना. मग पिकअप आपल्याला लई दूर ठेवायला लागलं. मग त्यानंतर ह्या भावाला विचारलं मी ना, म्हणजे ह्या छटकूला विचारलं की ह्या म्हणे की बा मग पूर्ण 45 बाया आहे, म्हणजे 47 बाया सांगितलं त्यानं. मग त्यानंतर आपल्याला अजून बाया तर अलग आहे, पण मुलं तर अजून लई अलग आहे. म्हणजे समजून घ्या तकरीबन असतील 60-70 जण लोक असतील हे ना. तर मग ह्यामध्ये अजून आपल्याला म्हणजे ब्लॉगिंग करायला किती कठीण असते तुम्हाला माहीत असते की. मग त्यानंतर आपल्याला मग थोडंफार आपण आडमारामाने चाललं मग पुढे. मग त्यानंतर तुम्ही पाहू शकतात हे ना. पण मित्रांनो आपल्याला लई दूर जावं लागते, तरी पण तकरीबन आपल्याला कम से कम 4-5 किलोमीटर जावं लागते. मग त्यानंतर आपल्याला हे म्हणजे पाहू शकता तुम्ही हे कसं नजारा आहे ते हे. मग ते निंबाचं झाड दिसते त्यापर्यंत बायाच आहे, बाया दिसतात. मग आम्ही सगळ्यात एंडमध्ये आहे ना. तर मग ह्यातून तुम्हाला दाखवलेलं आहे. मग त्यानंतर सगळ्यात अगोदर आम्हाला भेटलं रे बा. मग त्यानंतर इकडे मग डायरेक्ट टोरे मारणं चालू होतं तूरमध्ये. मग तुम्ही पाहू शकता या तूरातलमध्येच कामं चालू होतं. मग त्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर डाल्या घ्यायला लागलं. मग डाल्या ते डायरेक्ट ते गवत पुंजकांडे असतात ना, ते उचल्यासाठी आपल्याला मग त्या डाल्यामध्ये टाकून मग टाकावं लागते. मग तुम्हाला अजून पुढं काय ते सगळं दाखवतं. मग सगळ्यात अगोदर आपले डाल्याचे वारे आले. मग त्यानंतर सगळ्यात अगोदर ह्यांना बायांले वाटून राहिले ते. मग त्यानंतर आपल्याला तुम्ही पाहू शकतात हे ना. तर मग बायातले तासं देऊन राहिले ते. मग त्या सगळ्यात अगोदर ते बायाचं तासं घेऊन मजून देऊन राहिले ते. मग त्यानंतर आपल्याला हे असं पाहू शकतात तुम्ही. मग त्यानंतर सगळ्यात अगोदर आपला भाऊ लागला. मग डायरेक्ट तासामध्ये बसला. मग त्या बसल्यानंतर त्यामुळे पाहू शकतात हे ना. तर सगळेच बाया बसलेल्या आहे. मग आपणच राहिलं रे बा. मग त्या अजून तुम्हाला अजून पुढं काय तर मी सांगतो मी हा ना. तर मग सगळ्यात अगोदर आपलंच एंडमध्ये आहे. मग त्यानंतर आपले म्हणजे भाऊ लोक यायची एंट्री कशी आहे तुम्ही पाहू शकता हे ना. तर मग सगळ्यात अगोदर त्यांना ते म्हणतात की बा आम्ही पुंजकांडे उचलतो म्हणे. मग त्यांना उचलायला दिलं. मग त्यानंतर आपल्याला मग बसून ना मग लई आता आपल्याला चोरी छुपानं आपल्याला व्हिडिओ बनायला लागते रे बा. मग हा माणसं लई लई झाला म्हणजे आपल्याला असं हसं पण येऊन राहिलं तर आणि जेवार बी येऊन राहिलं ते. मग त्यानंतर अजून तुम्हाला काय ते सगळंच दाखवतो मी त्यानंतर. मग सगळ्यात अगोदर तुम्ही व्हिडिओमध्ये नवनीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भावांना. मग तुम्हाला हे अजून हे पाहू शकतात. मग तुम्हाला हा शेतावाला आहे ना, त्यांना झूम करून दाखवतो मी तुम्हाला. हां हे बघू शकतात तुम्ही ना, तोंडाला मस्त बॉक्सा बांधून ठेवलेला आहे त्यानं, ओकेमध्ये ठेवलेलं आहे त्यानं. मग पाहू शकतात. मग एवढं तण आहे पण ते मागून लय चिलवून राहिलं. तर मग तुम्हीच मागं राहिलेलं बा म्हणे. मग हे तणं काही दिसत नाही काय त्यांना. मग त्यांना करायला पाहिजे रे भावांना. मग ते जरा म्हणजे असं मजबुरीने करायचं का, म्हणजे आपलं कष्ट करणाऱ्या लोकांना एवढं त्रास नको द्यायचं भावानं. मग त्यानंतर आपल्याला तुम्ही पाहू शकतात. मग आपल्याला इतकं कष्ट करायला लागते की लय. मग हे पाहू शकतात. मग सोयाबीन तुम्ही दिसली असते ना. मग सगळ्यात अगोदर हे जमादार भाऊ मस्त आरामानं बसलं रे. मग ते गोष्ट बनत जाय की मग ते चांगलं बोलक बनवलं. मग त्यानंतर आम्ही बसलो. मग अजून शेवटची पातमध्ये आता आपल्याला बसायचं रे भावानं. मग त्या अजून सगळ्यात बायाला मग घेतलं मग मागं. मग त्यांना लवकर चला म्हणून सांगितलं त्याला. मग त्यानंतर अजून पुढं तुम्हाला दाखवतो आहे ना. तर मग सगळ्यात अगोदर आपल्याला म्हणजे आता झालेलं मग सुट्टी झाली. मग सुट्टी झाल्यानंतर तुम्हाला पाहिजेला भेटले असते नाही ना. मग तर हे आपलं म्हणजे पाठीमागं लोकल येऊन राहिले ते. आणि हे बघा म्हणजे आपल्या कॅमेराचं एवढं क्वालिटी नाही भावांना. मग हे पाहू शकतात हे ना. मग आपली सुट्टी गिट्टी झाली. मग आम्ही चाललो आरामानं घरी जायचं टाईम झालेला आहे भावांना. मग आपल्याला तर आता तुम्ही पाहू शकतात आपल्याला रस्त्याने एवढं फार चांगलं म्हणजे तुम्ही काय म्हणतात ते काय माहिती, पण आमच्यामध्ये ह्यांले म्हणतात की ताळाचं झाड. म्हणजे त्यांले त्याचं काहीतरी औषध बी बनवते ते लोक. म्हणजे आपल्याला त्यातनी जमत पण लोक बनवते पावरी लोक है ना. तर मग ह्यामध्ये तुम्हाला झूम करून दाखवतो मी. हे बघू शकता तुम्ही. मग आपल्याला एवढं झूम करायचं आपलं क्वालिटी कॅमेराचं एवढं क्वालिटी नाही रे भावांना. मग तुम्ही पाहू शकतात हे ना. तर मग आपल्याला तुम्ही कधी केलं ना. मग असं फार क्वालिटीचा कॅमेरा आणणार. मग मी तुम्हाला मग दाखवण्यासाठीच म्हणणार भावांना. मग तुम्ही आपल्याला थोडंफार सपोर्ट करा आणि व्हिडिओमध्ये नसते तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भावांना तुम्हाला यामधलं कोणतं नजारा चांगला वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. मग तुम्हाला अजून आम्ही आता चाललो आम्ही लवकर म्हणजे भावांना आता तकरीबन आपल्याला 5-6 किलोमीटर चालायला लागलं रे भावानं. मग त्या एवढं इतकं दूर होतं की लई नांदराजवळच होतं. मग ते सगळ्यात अगोदर तुम्ही झाडं पाहिले असतील ह्यामध्ये. ह्यानंतर मग आम्ही लागलो मग रस्त्यात मधातमध्ये. ह्यानंतर मग आपल्याला असं हसं पण येऊन राहिलं तर वधरून. आणि आता सुट्टी बी झाली ती लई उशिरा. मग आता आपल्याला रात्रीच पोचवायचं काम आहे रे. मग त्यानंतर आपल्याला हे अजून तुम्ही पाहू शकतात पाठीमागं तुम्हाला रस्ता दिसला असतील. ह्यानंतर आम्ही पाय चालून राहिलं. मग सगळ्यात अगोदर
आमचे बाया लोक म्हणजे डायरेक्ट आपल्या गाडीजवळच आम्ही आलं. मग त्या तुम्ही पाहू शकतात. मग छोटू भावानं मग मस्त बिस्कुट खाऊन राहिलं तर सगळ्यात अगोदर येऊन मग त्यांना जवळून 2 बिस्किट घेतले रे बा. मग ते बिस्कुट घेतल्यानंतर आम्ही मी एक त्यांना दिलो. मग मी खाल्लो. मग मी खाल्ल्यानंतर तुम्हाला पाहू शकतात मग आपले बाया लोक डायरेक्ट गाडीमध्ये लवकर चालले. मग आपल्या जमातदारचं एंट्री तर बघा तुम्ही कशा गाड्यामध्ये येऊन राहिले ते तुम्ही पाहू शकतात. हे ना डायरेक्ट शेतकरी राहिले ना, तर मग ह्या गाडीमध्ये आणले रे. मग त्यानंतर आपला जमातदार भाऊ गाडीमध्ये बसला. मग ते म्हणे की बा लवकर चाल म्हणे. मग त्यांना मग लवकर इकडे तिकडे फिरलो मी. मग तो सगळ्यात तुम्ही पाहू शकतात आपल्या गाडीमध्ये किती माणसं बसलेले आहे ना. मग आता आपल्याला गाडीमध्ये बसलो. मग आम्ही चाललो. मग रस्त्याने एक गाडी पण भेटली आम्हाला, तुम्हाला दिसतच असते हे ना. तर मग आपल्याला मस्त दिसून राहिले तर तुम्हाला दिसत असते ना, पुढे हे दिसतात असते ना. तर मग त्याच्या मागं पिवळं म्हणजे येलो कलरचं आहे ना. मग त्यांनी उभी केली. मग त्यानंतर आम्ही गेलो मग पुढे. मग त्यानंतर आपल्याला अजून थोडाफार सपोर्ट करा भावानं. आम्ही आलो आपल्याला जास्तीत जास्त आपण नांदऱ्यामध्ये आलेलं पाहावं. मग तो जमातदार म्हणे की बा लई लवकर जावं लागते रे, मग उशिरा बी होते म्हणे. मग त्यांना तुम्ही पाहू शकता आम्ही आलो आमचा नांदुराच्या फुलावर आलो रे बा. मग नांदुराच्या फुलावर आलो. मग सगळ्यात अगोदर आमची एंट्री पाहू शकतात काय तुम्ही, म्हणजे आपलं गावाचं जळगाव जामोदचं लोकेशन पाहू शकतात तुम्ही ह्या ना. तर मग ह्यामध्ये अजून तुम्हाला काय येतं तर कॉमेंटमध्ये नक्की सांगता भावांनो. अजून तुम्हाला पुढं काय येतं ते सांगतो मी हे ना. तर मग सगळ्यात अगोदर आमच्या समोर झालं मग स्वागतचा गेट, म्हणजे त्या तुम्ही पाहू शकतात हे येलो कलरची बस बिन उभी होती. मग त्यानंतर आपल्याला अजून पुढं जायला लागलं. मग सगळ्यात मधामध्ये हाय टेम्पो आला रे. पण नाही तर आम्ही तुम्हाला मस्त नजारा दाखवलं असतं. मग ह्या आता स्लो मोशन घ्यायला लागलं. मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये अजून थोडंफार तुम्ही सपोर्ट करा भावांनो. हे आपला गेटचा एंट्री झाली रे बा. मग तुम्ही पाहू शकता हे ना. मग ह्या बाजूने कधी तुम्हाला भेटलं असतील तर मी सगळं सांगतो मी तुम्हाला हे ना. तर मग ह्यामध्ये जर आपल्या ब्लॉगमध्ये न असतं तर ब्लॉगला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. ह्याबरोबर एवढंच. मग भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय भावांनो.